सेव्हन हिलचा प्रस्ताव गेल्या महिन्यात देखील सुधार समितीमध्ये आणला गेला होता, परंतु तो रिटर्न गेला होता आणि ह्या वेळेला तो आणला गेल्यानंतर आम्ही स्वतः विरोध केला की 5,000 कोटीपेक्षा जास्त ज्याचं व्हॅल्यू आहे अशी जमीन एका प्रायव्हेट संस्थेला देण्यासाठी आमचा विरोध होता। हे महापालिकेने चालवावं आणि 1500 बेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटल चालवावं, ह्यासाठी आम्ही सांगत होतो की हा प्रस्ताव तुम्ही दप्तरी दाखल करा आणि महानगरपालिकेने ते 140 करोड रुपये भरून ते हॉस्पिटल चालवायला घ्यावं। परंतु सत्ताधारी पक्षांनी या ठिकाणी तो प्रस्ताव बहुमताच्या जीवावरती मंजूर केला। पण तुमच्या मित्र पक्षाच्या अनुपस्थितीमुळे कुठेतरी प्रस्ताव मंजूर झाला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मला ते काय माहित नाहीये, कारण मी त्या ठिकाणी बिझी होतो। त्यावेळेला मित्र पक्षाने काय केलं तर मला माहित नाही। यावरच बोलताना संजय जोशी अशा म्हणाले की आमचे जे 3 नगरसेवक होते सत्ताधारी पक्षातले ते अनुपस्थित होते, पण त्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या, पण विरोधात अनेक लोकांचे हात हळूहळू वरती खालती होत होते असा आरोप तुमच्यावर केला गेला। काँग्रेसचाही एकमत नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे। नाही, आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमचा विरोध होता। मी विरोध केला, शिवसेना म्हणून विशाखा राऊत यांनी केला, आमचे विठ्ठल लोकरेंनी केला, सगळ्यांनीच केला, परंतु बहुमत त्यांच्याकडे होतं आणि लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं। परंतु हा नुसता आता पास त्यांनी इम्प्रुव्हमेंटमध्ये केलाय, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा पास व्हायला सभागृहात देणार नाही आणि ह्या प्रस्तावासाठी म्हणजे हे मुंबई महापालिकेने चालवावं यासाठी रस्त्यावरची लढाई देखील आम्ही लढू।